आलेल्या ताई यूट्यूब फॅमिली पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज बनवायची आपल्याला छान अशी तिखट शेवया. तर बारीक अगदी छोट्या छोट्या मस्त पातळ शेवया अगदी लांब लांब आहे. तर त्याच्यासाठी 2 लाल मिरची, कोथिंबीर, लाल छान असा टोमॅटो, 1 कांदा आणि अशा लांब मस्त सुंदर अशा बारीक शेवया आपल्याकडे आहे. तर नूडल्स टाईप आज शेवई बनवायची, काहीतरी वेगळं हटके बनवायचे आपल्याला. तर चला यूट्यूब फॅमिली, नक्कीच तुम्ही आपली रेसिपी ट्राय करणार असं मला तरी वाटतंय. तर चला यूट्यूब फॅमिली, छान असा घेतलेला टोमॅटो छान असं मस्त आपल्याला बारीक कट करायचं आहे आणि बारीक कट झाल्यानंतर आपल्याला छान असा एक कांदा घ्यायचा आहे. कांदा सुद्धा उभा असा बारीक कट करायचा आहे आणि उभा केलेला कट कांदा सुद्धा आपल्याला छान असा फोडणीला टाकायचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं यूट्यूब फॅमिली, नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगणार आहे. तर असा बारीक केलेला मी उभा कांदा कट आणि आता घेतलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवायची आणि मस्त पटापटा पटापटा कट करायची. तर इथे घेतलेली कोथिंबीर कट करून आणि पुढची रेसिपी नक्कीच बघत राहा यूट्यूब फॅमिली. तर आपण इथे ना आता छान अशी कढई ठेवायची गॅसवरती. सगळं मटेरियल तयार आहे आपल्याकडे. कढई घ्यायची, गॅसवर ठेवायची. आपल्या याच्याप्रमाणे आपल्याला छान असं तेल टाकायचं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला आणि छान असा तडका द्यायचा आहे. कांदा सुद्धा आपल्याला छान असा फ्राय करायचा आहे. मीठ सुद्धा मी टाकून घेतलेले आहे आणि छान असा कांदा सुद्धा टाकलेला आहे. मीठ टाकायचं, कांदा पटकन फ्राय होतो, त्याच्यामुळे मीठ आपण पटकन टाकलेले आहे आणि छान असा उभा कट केलेला कांदा मस्त फ्राय करायचा आहे. खूप पण नका करू, खूप जास्त नाही फ्राय करायचं आहे. खाताना सुद्धा तो दाताखाली आला नाही की छान वाटतं, दिसला तरी छान वाटतो. तर असा मीडियम साईजचा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर मी छान अशी छोटीशी कढई घेतली, छान असा काट्याचा चमचा घेतलेला आहे. मस्त मीठ टाकलं, जिरं, मोहरी, कांदा असं सगळं मटेरियल टाकले आणि छान असं टोमॅटो सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. तर चला आता पुन्हा एकदा सगळं हलवून घ्यायचं आपल्याला आणि पटापट पटापट आपली रेसिपी बनवायची आहे. आणि आपल्या रेसिपीत काय आहे आज, तर छान अशी नूडल्स टाईप शेवई. तर चला आज म्हणलं कारभार आहे, तर दादू म्हटलं की मम्मी काहीतरी खायचं, म्हटलं चला बनवूया छोटंसं काहीतरी मस्त. तर अशी एक डिश मी बनवायचं ठरवलं. याच्यामध्ये काळा मसाला मी ॲड केलेला आहे, लाल तिखट टाकलेले आहे आणि थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे, थोडासा हिंग आपल्याला टाकायचं आहे. तर याच्यामध्ये ना हिंगसुद्धा मी ॲड केलेलं आहे. चवीला पोटाला छान असतो. लाल 2 मिरच्या होत्या, एकच टाकलेली आपण, खूप नाही टाकायची. तर चला मस्त परतून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आहे ना आता या ज्या शेवया आहे ना, मी हाताने अशा कट करते. आपण आहे ना अशा मस्त बारीक कट करून टाकायच्या, कारण कढई आहे छोटीशी आणि हटके आयटम बनवायचे आपल्याला काहीतरी, तर नवीन काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं चला. तर अशा शेवया घेतलेल्या फक्त एक डिशभर नाश्ता आपल्याला बनवायचा आहे. तर तुम्ही बघताय छान अशी मस्त नूडल्स टाईप जी शेवया आहे ना, त्या शेवया आपण अशा कढईमध्ये ठेवलेल्या आहे. इकडं पातेल्यात गरम पाणी करायला ठेवायचं आपल्याला. तर गरम पाणी मी एकच ग्लास घेतलेला, जास्त काय घ्यायचं नाही आपल्याला, कारण शेवया खूप कमी आहे आपल्याकडे. तेवढं सुद्धा लागणार नाही. वरतून टाकलेली आपण कोथिंबीर आणि आता याला थोडंसं असं छान मस्त फ्राय करून घ्यायचं. थोडंसं कढईमध्ये ना व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला पुन्हा याच्यामध्ये गरम पाणी. तर छान असं गरम पाणी टाकलं ना की शेवई ना पटकन फुलते. थंड पाणी टाकू नका, उकळतं पाणी टाका आणि छान अशी बिना भाजलेल्या शेवयांची मस्त आपण मॅगी टाईप मस्त नूडल्स बनवतोय. तर चला यूट्यूब फॅमिली, काय वाटतंय तुम्हाला? टोमॅटो, कांदा, जिरं, मोहरी, लाल तिखट, घरगुतीच मसाला वापरलेला आहे आपण, बाहेरचं काहीही वापरलेलं नाही याच्यामध्ये. तर आता टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी. तर गरम पाणी ना छान टाकलं की खूप नाही टाकायचं, अंदाज घ्यायचा आपल्याला. आपण अशा पण साध्या शेवया दुधामध्ये वगैरे खीर बनवत असतो शेवयांची. तर या खिरीच्या शेवया खिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या. तर आता त्याला घेतलेलं मी हलवून मस्त पाणी टाकलेले, मस्त उकळी आलेली आहे बराबर. त्याच्यामध्ये ना सोया सॉस, टोमॅटो हे चटणी टाकले आपण आणि रेड चिली सॉस आपण टाकलेलं आहे. तर चला यूट्यूब फॅमिली, काय वाटतंय तुम्हाला? आता याला छान फ्राय झालं की डिशमध्ये मी पटकन काढून घेणार आहे. पुढची रेसिपी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे. तर दादूला खायची रेड कलरची मॅगी, हिप्पी मॅगी आपल्याला बनवायची आहे. तर हिप्पी मॅगीसाठी मी काय केलेलं आहे, पुन्हा एकदा एक पॅकेट आणलेले आहे आणि याचा रंग वगैरे बघा किती सुंदर आलेला आहे. असं बघता क्षणीच खावंसं वाटेल कोणाला पण. एकाच वेळेस आहे ना आज मी 2 डिश बनवलेल्या आहे, एक हिप्पी मॅगीची बनवली आणि ही खिरीच्या शेवयांची नूडल्स बनवलेली. तर यूट्यूब फॅमिली, इथं तीच कढई मी ठेवलेली, त्याच्यामध्ये पुन्हा 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण आणि पुन्हा आपल्याला काय करायचं नक्कीच तुम्ही बघत राहा. कुठेही जाऊ नका, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण दोन्ही टाईम लाईव्ह असतो आणि कधी अशी व्हिडिओ टाकत असतो. तर चला आता मी घेतलेली इथे कढई आणि कढईमध्ये टाकलेले पाणी आणि तुम्ही बघताय हिप्पी मॅगी, त्याच्यामध्ये 2 मसाले आलेले आणि छान अशी मस्त आपल्याला टाकून घ्यायची. तर मी एकच पॅकेट टाकणार आहे. पाण्याला उकळी आली पटापट आपल्याला नूडल्स म्हणजे मॅगी टाकून घ्यायची. तर ही बघा तुम्ही गोल आकारात होती, पण हिला आहे ना थोडाफार धक्का लागतो. आता शॉप आपलंच आहे, घरचं दुकानामधूनच घेतली आहे.
मसाला आहे ना छान असा मी पॅकेटमधला टाकून घेतलेला. आता इथे तुम्ही बघताय खूप रंगसंगती छान येणार आहे. आणि हिप्पी मॅगी म्हटली की त्याच्यामध्ये ना बारीक ग्रीन रेड असे गाजराचे त्याचे मस्त पीस असतात. तर आपण हा मसाला सुद्धा वरतून टाकलेला आहे उकळी आलेली पाण्याला. बाहेरचं काही मटेरियल आपण वापरलं नाही, जे पॅकेटमध्ये होतं तेच फक्त मी वापरलेले मॅगीमध्ये. आणि मॅगीला छान आता उकळी येते. मस्त तुम्ही बघताय गॅस चालू आहे. छोटीशी नाजूक साजूक कढई आहे, काट्याचा चमचा आहे, मस्त मसाला आहे. आणि छान आता मुलांना खूप सुट्ट्या आहे शाळेला, भरपूर कंटाळा येत असेल घरामध्ये, मम्मी खायला हे दे, ते दे, ते दे. काहीतरी हटके बनवा छान असं मस्त. तुम्ही पण खा, मुलांना पण द्या. अगदी थोडंसंच बनवायचं, खूप नाही बनवायचं, कारण उन्हाळा पाणीच भरपूर पिते माणूस, जास्त जेवण पण सुद्धा जात नाही आता. तर मी सुद्धा आज असंच काहीतरी बनवलंय. चला म्हटलं जे आता या असतील घरी, ज्यांचे छोटे छोटे मुलं आहे शाळेतले वगैरे, आता सुट्ट्या असली की मुलं त्रास देतात, तरी हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे. तर हटके असं बनवा थोडंसं मस्त छान पटापट, आणि तुम्ही पण खा, त्यांना पण द्या. तर आजचा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ मला माहीत नाही, पण मी बनवले त्यांच्यासोबत शेअर करते, फॅमिलीसोबत शेअर करते आजचा व्हिडिओ. आणि छान अशी मॅगी बनवते, हिप्पी मॅगी आपण बनवतोय आज. आणि छान अगोदर नूडल्स सुद्धा मी बनवलेले, तर सुद्धा तुम्हाला दाखवलेलं. हटकी डिश बनवायची आपल्याला. आणि सुंदर अशी छान मस्त उकळी आलेली तुम्ही बघू शकता. आणि इतकी नूडल्स सुंदर दिसते. हिप्पी मॅगी रंग सुद्धा रेड आहे छान असा मस्त बघू शकता तुम्ही. मसाला सुद्धा खूप छान आहे, वास सुद्धा दरवळलेला आहे ना घरामध्ये. कारण अगोदर सुद्धा ना कांदा टोमॅटो मस्त छान आपण परतून घेतलेलं होतं. पुन्हा त्याच कढईमध्ये आपण काय केलेली मॅगी टाकलेली आहे, आणि मॅगी पुन्हा बनवायला घेतलेली आहे. तर मॅगी बघा नूडल्स कशा छान आणि सुंदर आहे. तर उकळी आले ना, आणि बघता क्षणी असं कोणीच नाही की त्याला मॅगी आवडते, प्रत्येक जण हा मॅगीचा मेनू नक्कीच खात असतो. तर आज दुपारी ना 2-2:30 वाजले होते, मी सुद्धा अजून काही जेवण केलेलं नव्हतं. तर चला म्हटलं आपल्या जेवणासोबत काहीतरी बनवूया. तर मग बनवले आज. आणि छान अशी मॅगी मस्त पाण्यात मस्त उकळीमध्ये मस्त बुडबुडा घेते मस्त, बघा किती भारी वाटते बघायला पण. आणि छान अशी मस्त शिजते ती पटापटा पटापटा. आणि असं चमचमीत काहीतरी खायचं असलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा आपली रेसिपी नक्की ट्राय करा. वेगळं वगैरे काही टाकलेलं नाही, पण असं जेवणासोबत वाटलं बुवा आता काहीतरी पापड लोणचं काही खायचं कंटाळा आला त्याच्यासोबत भाजीपोळीसोबत, असं म्हणून नक्कीच बनवून बघा. तर मी सुद्धा घेतलंय बनवायला. आणि शाळेला सुट्टा असल्यामुळे तुम्ही सुद्धा मुलांना असं मधून थोडंफार वाटतं 4-5 दिवसातून, एखाद्या दिवशी 8 दिवसातून, तर नक्कीच बनवून बघा. तर चला युट्यूब फॅमिली, मस्त मॅगी बनते. तुम्हाला कशी वाटते आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगणार आहे तुम्ही. आणि आलेल्या ताई युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण दोन्ही टाईम जेव्हा सकाळ संध्याकाळ लाईव्ह येतो त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन यूट्यूबकडनं पडणार आहे. आणि व्हिडिओ सुद्धा जेव्हा मी टाकतो तेव्हा सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन पडणार आहे. आणि छान असं झाकण ठेवलेले 5-1 मिनिटं मी. आणि छान अशी उकळी करून घेतलेली, आणि उकळी आलेली आता आपल्याला मॅगीला. रंग इतका छान आलेला, इतका वास येतोय भारी भारी मस्त, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता खूपच भूक लागलेली आहे. वाजलेली आहे 2:30-2:45. आणि जवळजवळ खूप आज लेटच जेवायचं होतं मला. तर म्हटलं चला बघा, तर तुम्ही बघताय आता सुंदर 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 आणि अशी छान मॅगी मी बनवलेली आहे. आणि आधीची पण एक डिश आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता जी आधीची डिश आहे ना ती सुद्धा आपण काय केली पुन्हा एकदा मिक्स केलेली आहे. तर मिक्स काय केली आहे, तर आज छान अशी मस्त नूडल्स आणि ही जी बनवलेलं बॅटर आहे ते सगळं मिक्स करून आपल्याला खायचं होतं. तर हटके डिश मी तुम्हाला बोलली होती आपल्याला जरा हटके डिश बनवायची, तर अशी बघूया. हे बघा खाली वरती बारीक छान अशी शेवई, खाली आहे मॅगी. आणि आजचा मेनू तुम्हाला कसा वाटतोय जरा हटके फटके बघा तर मस्त बनवून तुम्ही सुद्धा. तर चला युट्यूब फॅमिली, आजचा व्हिडिओ सकाळचा पण लाईव्ह होऊन गेलेला आहे. आणि दुपारी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास स्पेशल. आज शाळेला मुलांना सुट्ट्या आहे, थोडंसं काहीतरी वेगळं बनवून बघा. आज मॅगी नसेल आवडत तुम्हाला सुद्धा, नाही आवडणार मला माहिती मॅगी. बऱ्याच घरामध्ये ना मॅगीचा प्रकार आवडतो, बऱ्याच घरात आवडत नाही. पण असं मिक्स बनवून बघा तुम्ही, कारण आधीच्या मटेरियलमध्ये भरपूर शेवयांमध्ये खूप मटेरियल मी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे हा मेनू नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तर चला युट्यूब फॅमिली, आता पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू लाईव्हमध्ये भेटू. तोपर्यंत माझी सगळ्या युट्यूब फॅमिली मी आता बाय बाय करणार आहे. आणि नक्कीच तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन यूट्यूबकडनं नक्कीच तुम्हाला पडणार आहे. तर चला युट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा माझ्या ताईंला युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना पुन्हा मला बाय बाय करायचं आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये येऊन भेटायचं आहे. तर ते बघा किती सुंदर सुंदर रंग आलेला आहे. छान अशी पूर्ण मिक्स मॅगी आणि मस्त शेवया आपण एकत्र केलेल्या आहे. हटके मेनू नक्कीच बनवा आणि खाऊन बघा, चवदार असा तोंडाला पाणी सुटणारा. वास तर खूपच छान येतोय. घरात टोमॅटो कांदा मस्त मटेरियल टाकलेले, मसाले भरपूर गेलेले. टोमॅटो केचप काही मी टाकलं नाही, पण रेड चिली सॉस सोया सॉस आपण मस्त वापरलेलं आहे, त्याच्यामुळे अजूनच हटके बनलेले ते. नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि बनवा. एक डिश बनवायला काही अडचण नाही, वेळ जातो आपला, पण हटके मुलांना सुद्धा खावं वाटतं, आपल्याला खावं वाटतं. तर असा मेनू चला युट्यूब फॅमिली
असंच आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार. तोपर्यंत चला माझ्या युट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा मी बाय बाय करते. तर चला युट्यूब फॅमिली, सगळ्यात आधी युट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा बाय बाय.